GCC-TPC एप्रिल 26 म्हणजे मागची बॅच त्याला जे MCQ आले होते त्यातली पहिल्या बॅचचा पेपर. तर पहिला प्रश्न होता या बॅचला जे 25 प्रश्न आले त्यातील सगळे प्रश्न आपण बघूयात. थेअरी मुळात म्हणजे 25 मार्कासाठी आहे. 25 प्रश्न आहेत. 25 मिनिटासाठी आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट जरी दिला किंवा पूर्ण सगळे प्रश्न 25 मिनिट जरी दिले तर व्यवस्थित सॉल्व्ह करून होतं. आपल्याला वरती प्रश्न असेल आणि खाली ऑप्शन असेल ते आपल्याला क्लिक करायचंय. तर पहिला प्रश्न बघूयात आपण. ईमेलमध्ये CC म्हणजे कर्टसी कॉपी. पर्याय दिले होते बरोबर की चूक. तर उत्तर आहे बरोबर. आणि जर समजा इथे जर आणखीन एक प्रश्न असा आला, ईमेलमध्ये CC म्हणजे कार्बन कॉपी. तर दोन्हीही उत्तर बरोबर आहे. CC याचा अर्थ कर्टसी कॉपीही होतो आणि कार्बन कॉपीही होतो. अल्टरनेटली त्याला कर्टसी कॉपी आणि कार्बन कॉपी असंही बोललं जातं. त्यामुळे याचा योग्य उत्तर आहे बरोबर. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेलमध्ये सिलेक्ट ऑलसाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरतात? तर पर्याय होते कंट्रोल ए, कंट्रोल एल, कंट्रोल सी की कंट्रोल एच. तर सिलेक्ट ऑल करण्यासाठी कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये कंट्रोल ए हीच शॉर्टकट की वापरली जाते. जर तुम्हाला प्रश्न आला MS वर्डमध्ये सिलेक्ट ऑल करण्यासाठी खालीलपैकी कुठली शॉर्टकट की वापरतात? तर त्याचं पण उत्तर कंट्रोल ए हेच असणार आहे. आपल्या शॉर्टकट कीवरती संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. कंट्रोल ए पासून ते कंट्रोल झेड पर्यंतच्या सगळ्या शॉर्टकट की तिथे डिस्प्ले हे केलेले आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेलमध्ये वर्कशीट प्रिंट करण्यासाठी कोणता कीबोर्ड शॉर्टकट वापरतात? तर पर्याय आहे कंट्रोल टी, कंट्रोल एल, कंट्रोल पी की अल्ट पी. तर याचं योग्य उत्तर आहे कंट्रोल पी. कारण का प्रिंट काढण्यासाठी कंट्रोल पी हीच शॉर्टकट की वापरली जाते. त्याच्यानंतर PPTX हे फाईल एक्सटेन्शन टायटल बारवर टिंब-टिंब होत नाही. तर काय होत नाही? डिस्प्लेड होत नाही, नॉट डिस्प्लेड, शोन की डिलीटेड. तर PPT हे एक्सटेन्शन टायटल बारवरती डिस्प्लेड होत नाही. तर याचं उत्तर आहे डिस्प्लेड. तर पहा मी PPTची एक फाईल ओपन करते. पहा वरती प्रेझेंटेशन 2 आलंय, पण .pptx दिलंय का? नाही. तर कुठल्याही फाईलचं एक्सटेन्शन टायटल बारवरती नसतंच. त्यामुळे तुम्हाला प्रश्न इथे कुठलाही येऊ दे, तर त्याचं उत्तर डिस्प्लेड होत नाही असंच येईल. त्याच्यानंतर टिंब-टिंब या ऑप्शनच्या मदतीने कलर पेन सेट करू शकतो. तर पर्याय आहेत पॉइंटर, एरो, ॲनिमेशन की पेन कलर. तर याचं योग्य उत्तर आहे पेन कलर. पेन कलरनी कलर पेन सेट करू शकतो. पुढचा प्रश्न आला होता, टिंब-टिंब प्रकारच्या मेमरीमध्ये लाईट सप्लाय जर गेला असता तर सर्व माहिती नष्ट होते. पर्याय दिले होते परमनंट, व्होलाटाईल, ए आणि बी किंवा वरीलपैकी एकही नाही आहे. तर याचं योग्य उत्तर आहे व्होलाटाईल. पहा व्होलाटाईल मेमरीमध्ये जर समजा लाईट गेली तर त्यातली सगळी माहिती नष्ट होते. तर याचं उत्तर आहे व्होलाटाईल. परमनंट जी मेमरी असेल त्याच्यामध्ये जरी लाईट गेली, डाटा असेल परमनंट मेमरीमध्ये, तर त्याच्यामध्ये जरी लाईट गेली तरी डेटा डिलीट होत नाही. तर याचं योग्य उत्तर आहे व्होलाटाईल. याचे सुद्धा आपले कॉम्प्युटर फंडामेंटलमध्ये लेक्चर्स आहेत प्रॅक्टिकली. आधी तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर झाले तर उत्तर तुम्हाला योग्य देता येईल. पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब या ऑप्शनच्या मदतीने ट्रान्झिशन टॅबवर आपल्या नेक्स्ट स्लाइड ट्रान्झिशन ठरवू शकतो. तर पर्याय होते ट्रान्झिशन टू द स्लाइड, ॲनिमेशन, स्लाइड शो की ॲडव्हान्स स्लाइडमध्ये आफ्टर टाईम. तर ट्रान्झिशन टॅब देण्यासाठी नेक्स्ट स्लाइडवरती जाण्यासाठी ॲडव्हान्स स्लाइड ते आफ्टर टाईम हा योग्य पर्याय आहे. या ऑप्शनच्या मदतीने आपण ट्रान्झिशन टॅबवरती ट्रान्झिशन देऊ शकतो नेक्स्ट स्लाइडचा. पुढचा प्रश्न होता इज इक्वल टू मॅक्स ब्रॅकेटमध्ये 56, 65, 78, 38. तर हे जर फंक्शन दिलं तर याचं आउटपुट काय येईल? तर पर्याय आहेत 130, 65, 78 आणि 0. तुम्ही प्रश्न नीट पहा. इज इक्वल टू मॅक्स दिलं. मॅक्स फंक्शन काय करतो? दिलेल्या जे नंबर्स असतात त्याच्यातनं मोठ्यात मोठी संख्या आपल्याला आउटपुट देतो. मग त्यामुळे याचं उत्तर काय येईल? तर 78 येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब या ऑप्शनने कलर ऑफ द बॉर्डर घेतला जातो. तर पर्याय आहेत फॉन्ट स्टाईल, फॉन्ट, साईज की कलर. तर याचं उत्तर आहे कलर. तर कलर या ह्याच्यानेच आपण कलर बॉर्डर घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब या फंक्शनने करंट सेलमध्ये करंट सिस्टीम टाईम इन्सर्ट केला जातो. जर एक्सेलमध्ये तुम्हाला सिस्टीमची करेक्ट टाईम टाकायची असेल तर कोणता पर्याय वापरला जातो? कोणता फंक्शन वापरला जातो? तर पर्याय दिलेत इज इक्वल टू नाऊ, इज इक्वल टू टाइम, करंट टाइम की इज इक्वल टू क्लॉक. जर सध्याचा करंट टाइम जर इन्सर्ट करायचा असेल फंक्शन वापरून तर इज इक्वल टू नाऊ हे फंक्शन वापरलं जातं. पुढचा प्रश्न बघा सेम तसाच आहे, एवढंच की करंट सिस्टीम डेट इन्सर्ट करण्यासाठी विचारला. टिंब-टिंब या फंक्शनमुळे सेलमध्ये करंट सिस्टीम डेट इन्सर्ट होते. तर पर्याय दिले होते इज इक्वल टू डेट, इज इक्वल टू सेट डेट, इज इक्वल टू करंट डेट का इज इक्वल टू टुडे. तर याचं योग्य उत्तर आहे इज इक्वल टू टुडे. जर केलं तर आपली करंट सिस्टीमची जी डेट चालू आहे ती
डिस्प्ले होईल किंवा आउटपुट मिळेल आपल्याला. तर पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब या टेक्स्ट फॉर्मॅटिंग इफेक्टच्या साहाय्याने आपल्याला पॅराग्राफमधलं पहिलं अक्षर आणि त्यामधील इतर अक्षरांपेक्षा मोठं मिळतं. तर उत्तर आहे ड्रॉप कॅप, ड्रॉप कॅरेक्टर, ड्रॉप टेक्स्ट की नंबर. तर ड्रॉप कॅप जर कोणाला माहिती नसेल तर लक्षात घ्या, मॅगझीन वगैरे आपण वाचतो, तर त्या मॅगझीनमध्ये पहा हे असं कॅरेक्टर मोठं असतं. तर हे कसं केलं जातं? तर याची जर फॉन्ट साइज जर केली तर असं वाढत नाहीये. तर याला ड्रॉप कॅप हा पर्याय वापरला जातो. त्यामुळे हे इतरांपेक्षा मोठं कॅरेक्टर दिसतंय. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे ड्रॉप कॅप. त्याच्यानंतर डिफॉल्ट ब्रँड प्रेझेंटेशनचे नाव आपण टिंब-टिंब असे पाहू शकतो. तर उत्तर अ, हे दिलेत ऑप्शन दिलेत P1, PPT1, A1 की प्रेझेंटेशन 1. तर ज्यावेळेस आपण एखादी पॉवर पॉइंटची फाईल पहिल्यांदा ओपन करतो. आता ही माझी दुसरी फाईल आहे त्यामुळे इथे प्रेझेंटेशन 2 आलेलं आहे. जर दुसरी दाखवायची असेल हे पहा ही, तर इथे प्रेझेंटेशन 1 आलेलं आहे पहा. बाय डिफॉल्ट नाव तर प्रेझेंटेशन 1 येतं पीपीटी फाईलमध्ये पॉवर पॉइंटच्या. आणि जर इथे जर असा प्रश्न आला की वर्ड डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटचं नाव काय येतं, तर डॉक्युमेंट 1 असं येतं. पद्धतीने नावं येतात. आपल्या टायटल बारवरती आपण पाहू शकतो. तर पुढचा प्रश्न आहे, DNSचे सविस्तर रूप म्हणजे लाँग फॉर्म विचारलाय. तर पर्याय आहेत डोमेन नंबर सिस्टीम, डोमेन नेम स्ट्रक्चर, डोमेन नेम स्टाईल की डोमेन नेम सिस्टीम. तर याचं योग्य उत्तर आहे डोमेन नेम सिस्टीम. लाँग फॉर्मचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. सगळ्या शॉर्टकट कीजच्या आहेत. कॉम्प्युटर फंडामेंटलचे सुद्धा सगळे लेक्चर आहेत, जेणेकरून तुमची थेअरी चे कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यानंतर डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूच्या व्हर्टिकल स्ट्रिपला टिंब-टिंब म्हणतात. तर हॉरिझॉन्टल स्क्रोल बार, व्हर्टिकल स्क्रोल बार की नुसतं स्क्रोल बार किंवा यापैकी नाही. फरक बघा. हे पहा, ही जी उभा बार आहे तो व्हर्टिकल स्क्रोल बार इकडे. हे पहा, ह्या साईडला हा जो आहे तो व्हर्टिकल स्क्रोल बार आणि खाली जो येतो तो आडवा स्क्रोल बार येतो. तर आपण प्रश्नामध्ये काय विचारलंय पहा, डॉक्युमेंटच्या उजव्या बाजूला व्हर्टिकल स्ट्रिप म्हणलं. व्हर्टिकल म्हणजे ऑब्व्हियसली व्हर्टिकल स्क्रोल बार असेल. तर त्याला याचा योग्य पर्याय आहे व्हर्टिकल स्क्रोल बार. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ईमेलचा फुल फॉर्म. तर पर्याय आहेत इलेक्ट्रॉनिक मेल, इलेक्ट्रॉनिक मेसेज की इलेक्ट्रिकल मेल की यापैकी नाही. तर ईमेलचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक मेल. त्याच्यानंतर पहा तोच प्रश्न आहे, एवढंच की त्यांनी काय विचारलंय पहा, ईमेलमधील ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक, एक्सपर्ट, इलेक्ट्रॉनिक की एक्सलेंट. तर ईमेलमधला ई म्हणजे इलेक्ट्रॉनिकच आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, फाइंड नेक्स्ट हा ऑप्शन अपेक्षित शब्द गिव्हन कंडिशन प्रमाणे जर शोधायचा असेल तर का पर्याय वापरला जातो. तर उत्तर बरोबर की चूक असं द्यायचं आहे. तर बरोबर आहे, फाइंड नेक्स्ट केलं की आपल्याला जी कंडिशन प्रमाणे आपल्याला उत्तर शोधता येतं. तर पुढचा प्रश्न आहे, फॉन्टची साईज कमी करण्यासाठी खालीलपैकी कुठल्या कीजचा वापर होतो? टिंब-टिंब कीजचा वापर होतो. पर्याय आहेत कंट्रोल ब्रॅकेट ओपन, कंट्रोल ब्रॅकेट क्लोज, शिफ्ट ब्रॅकेट ओपन, शिफ्ट ब्रॅकेट क्लोज. तर याचं योग्य उत्तर आहे कंट्रोल ब्रॅकेट ओपन. तुम्ही एखादा शब्द सिलेक्ट करा. हे पहा, मी आता इथं हा शब्द सिलेक्ट करते आहे आणि कीबोर्डवरून मी कंट्रोल प्रेस करून ब्रॅकेट ओपनची हे देते. हे पहा, फॉन्टची साईज कमी-कमी होते. तर त्याचं उत्तर आहे कंट्रोल ब्रॅकेट ओपन. पुढचा प्रश्न आहे, लेफ्ट मार्जिन ही अलाइनमेंट ठेवण्यासाठी आपण टिंब-टिंबचा वापर करतो. अलाइन लेफ्ट, अलाइन सेंटर, अलाइन राइट ही यापैकी नाही. पहा, आपल्याला जर डाव्या साईडला जर तो शब्द ठेवायचा असेल तर अलाइन लेफ्ट करू. जर तीच अलाइनमेंट आपल्याला उजव्या साईडला ठेवायची असेल तर अलाइन राइट हे पर्याय येईल. तर प्रश्नामध्ये काय विचारलंय, अलाइन लेफ्ट मार्जिन जर ठेवायची असेल अलाइनमेंट तर काय वापरलं तर अलाइन लेफ्ट पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब या प्रोग्राममुळे वेब पेज ॲक्सेस करता येतं. पर्याय आहेत Gmail, Google Chrome, Google टॉक की वरीलपैकी सर्व. पहा, एखाद्या साठी जर आपल्याला काही वापरायचं असेल वेब पेज ॲक्सेस करण्यासाठी तर ते Google Chromeच आपण वापरतो. Gmail कशासाठी वापरतो? जर आपल्याला ईमेल चेक करायचे असतील, आपले मेसेजेस चेक करायचे असतील तर Gmail हा वापरला जातो. वेब पेज ॲक्सेस करण्यासाठी आपण Google Chrome हेच वापरतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब ही जागतिक नेटवर्क सिस्टीम आहे. पर्याय आहेत इंटरनेट, लॅन, वर्ल्ड वाईड वेब की सायबर स्पेस. तर उत्तर आहे इंटरनेट. इंटरनेट हे जगातलं सगळ्यात मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे इंटरनेट. पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंब फॉर्मॅटमध्ये डेटा पाठवण्यासाठी HTTP प्रोटोकॉल वापरला जातो. तर पर्याय आहे टेक्स्ट, मेल फॉर्मॅट की फाईलमध्ये की यापैकी नाही. तर ज्यावेळेस डेटा पाठवला जातो HTTP प्रोटोकॉल तर तो टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पाठवला जातो. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे टेक्स्ट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंब-टिंबने इंटरनेट एक्सप्लोरर बनविला आहे. तर इंटरनेट एक्सप्लोरर कोणी बनवलेला आहे? तर मायक्रोसॉफ्ट, मोझोलिया, गुगल की ॲपलने. तर मायक्रोसॉफ्ट यांनी इंटरनेट एक्सप्लोरर बनवलेला आहे.
त्याच्यानंतर पुढचं आहे टिंब-टिंब हे कॅल्क्युलेशन करतात. कोण करतं? मेमरी युनिट करतं, मॉनिटर करतं, की एएलयू करतं, की कीबोर्ड करतं? तर कॅल्क्युलेशनची कामं पहा, एएलयू करतो म्हणजेच अरिथमेटिक लॉजिकल युनिट. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे एएलयू. जर तुम्हाला हेच प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असतील पी-डी-एफ न वाचता, तर मी याच्यासाठी एक फॉर्म क्रिएट करून ठेवलाय. जसं की ते डिस्क्रिप्शनमध्ये याची मी लिंक दिली हे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा Google पेज ओपन होईल. तुम्हाला इथे नाव टाइप करायचंय. त्याच्यानंतर तेच प्रश्न आहेत इथे. तर जसे एक्झाममध्ये एम-सी-क्यूज येतात, प्रश्न असतो, खाली ऑप्शन असतात आणि योग्य पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं असतं. त्याच पद्धतीने मी इथे ठेवलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. अशा पद्धतीने 25 प्रश्न आहेत. हे पहा योग्य उत्तराला आपल्याला क्लिक करत जायचंय. प्रश्न वाचायचा आहे आणि खाली उत्तराला क्लिक करायचंय. मी 1-2 प्रश्न चुकीचे सॉल्व्ह करते. आणि इथे एक अशी सिस्टम आहे, की तुम्हाला केली आहे मी या फॉर्ममध्ये, की तुम्हाला बरोबर उत्तर कुठलं आलंय आणि चुकीचं उत्तर कुठलं आहे आणि मग चुकीचं सॉल्व्ह केलं तर त्याचा करेक्ट आन्सर कुठला आहे, ते सुद्धा याच्यातून समजून जाईल. हे पहा असं क्लिक करत जायचंय तुम्हाला योग्य पर्यायाला. ह्याच्याने तुम्हाला एक्झामची पण प्रॅक्टिस होईल आणि नुसतंच पी-डी-एफ वाचलं तर काही लक्षात राहत नाही. असं जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला लगेच तुमचे मार्क पण कळतील आणि लगेचच तुम्हाला किती मार्क पडले, कुठं चुकलं आहे हे सुद्धा समजेल आणि पाहिजे तितका वेळा तुम्हाला ही टेस्ट सॉल्व्ह करते. समजा आता सबमिट केली आणि पुन्हा एकदा तुम्हाला हीच टेस्ट सॉल्व्ह करायची असेल, तर करू शकता. मी आता पुढे दाखवेन तुम्हाला कसं पुन्हा एकदा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे पहा, सगळे प्रश्न संपले, की खाली सबमिटचं ऑप्शन असेल. सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला थँक यूचा मेसेज येईल आणि व्ह्यू स्कोर केलं, की तुम्हाला तुमचे मार्क पण समजतील आणि कुठे चुकले हे पण समजेल. हे पहा, आता या याच्यामध्ये टेस्टमध्ये आपल्याला 21च पडले आणि मग कुठे चुकले? हे पहा, करेक्ट ॲन्सर कुठले आणि चुकीचं क्वेशन कुठला आला, त्याचा ॲन्सर कुठलं चुकीचं आलं आणि मग त्याचं करेक्ट ॲन्सर काय हे देखील याच्यात दाखवलेलं आहे. आणि पुन्हा एकदा जर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल, तर इथे वरतीच एक ऑप्शन आहे. हे पहा इथं सबमिट अनदर रिस्पॉन्स केला, की तुम्ही परत एकदा ही टेस्ट सॉल्व्ह करू शकता.